आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. लोकनियुक्त नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा तर नगरसेवकांचे बहुमत भाजपकडे, यामुळे भुसावळ नगर परिषदेत कोंडी. पालिकेचे राजकारण तापणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा. तरतुदींच्या विरोधी अधिकार क्षेत्राबाहेरील विषय असल्याने 175 ठराव केले. जिल्हाधिकाऱ्यांनी तहकूब. पालिकेत सत्ता नसली तरी भाजपच्या बहुमताने महत्त्व अधोरेखित झाले. भुसावळ नगरपालिकेची 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण 250 विषय अजेंड्यावर होते. त्यापैकी 75 विषयांना विरोधी गट भाजपने बहुमताने मंजुरी दिली, तर 175 विषय ठराव अनधिकृत व बेकायदेशीर असल्याचे त्यांनी विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. यानुसार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुनावणी देखील झाली. त्यांनी हे विषय नगरपालिका अधिनियम 1965च्या तरतुदींच्या विरोधी अधिकार क्षेत्राबाहेरील असल्याचा ठपका ठेवला. कलम 308 नुसार 175 ठराव तहकूब केले. 10 एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहे. या आदेशाचे भुसावळ नगरपालिकेतील भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी स्वागत केले असून यापुढे देखील कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर ठराव पालिकेत आम्ही मंजूर होऊ देणार नाही, असा चंग बांधलेला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आदेश जारी केले असले तरी येत्या 30 दिवसांमध्ये विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दाद मागता येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा सौ गायत्री भंगाळे या काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. आव्हान न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट कालू शहासह संजय सिंग चव्हाण यांचा रिपोर्ट, भुसावळ. भाऊ, तुम्ही कलेक्टरकडे कंप्लेंट केली होती. ते कंप्लेंटचा अहवाल कलेक्टरने दिलेला आहे. नेमकी किती जे जनरल सभा होती त्या सभामध्ये ते तरतूद करण्यात आले होते विषय, त्या विषयावरती आता कलेक्टरने निकाल दिलेला आहे. काय बोलणार याविषयी? दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्या सर्वसाधारण सभेतील मिटिंगचा अजेंडा मिळाल्यानंतर त्यातील आम्ही 75 विषय असे होते की जे गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनात योग्य होते. अशा 75 विषयांना आम्ही तिथं समर्थन देऊन ते बहुमताने मंजूर केलेले होते. आणि उर्वरित 174-75 जे विषय असतील ते विषय गावाच्या दृष्टिकोनातून योग्य नव्हते, अर्थसंकल्पीय तरतूद नव्हती किंवा आजच रोजी त्याच्यावर विनाकारणचा खर्च होत होता. अशा परिस्थितीमध्ये आणि कुठल्या एका वार्डातले तर 42 विषय होते. अशा प्रकारच्या सभांना आमचा विरोध राहील. म्हणून आम्ही जे 74 विषय मंजूर केल्यानंतर आम्ही उर्वरित विषयांच्या संदर्भामध्ये कलम 308 नुसार महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही दाद मागितली. कारण आम्ही लेखी विरोध केला, त्यानंतर सभागृहात मतदान केलं. यानंतरही नगराध्यक्षांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना त्यांनी आमचे सर्व आक्षेप फेटाळून मी हे विषय सर्व मंजूर करते असे सर्व पत्रकारांबंधूंच्या समोर घोषणा केली होती. मुळात त्यांना अशा प्रकारे आमचा आक्षेप म्हणजे धुडकावून अशा प्रकारे विषय मंजूर करता येत नाही. त्यांना कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे त्यांनी अगोदर कायद्याचं ज्ञान घ्यावं. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये हात उंचावून मतदान करण्याची जर कोणी मागणी केली तर निश्चितपणे ती मागणी पूर्ण करावी लागते. हा कायदा आहे. सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचं बहुमत आहे. बहुमताचा त्यांनी आदर केला पाहिजे. परंतु असं न करता केवळ त्या नगराध्यक्षाने सर्व अधिकार केवळ त्यांनाच आहे अशा भावनेतनं ते त्या नगरपालिकेमध्ये वावरत असतात. त्यामुळे ही त्या एक प्रकारे मी म्हणणारा चपराक आहे. त्यांच्या जे नेते स्वतःला म्हणतात की एवढे वर्ष झाले मी या नगरपालिका राजकारणात आहे, त्यांनासुद्धा या नगरपालिकेच्या कायद्याबाबत माहिती नसावी यापेक्षा मोठं आश्चर्य नाही. येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा आम्ही गावाच्या दृष्टिकोनात जे योग्य विषय असतील ते विषयांना आम्ही समर्थन देऊ. बाकी विषयांना आम्ही अशाच प्रकारे विरोध करणार आहोत. कारण सत्ताधाऱ्यांना आम्ही त्यांची मनमानी करू देणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणून महाराष्ट्र जिल्हाधिकारी यांनी कायद्याच्या सचोटीवर आणि कसोटीवर हा आम्हाला निर्णय दिलेला आहे. आणि त्यामध्ये आज रोजी 175 विषय नगरपालिकेचे तहकूब करण्यात आलेले आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.